Today, we have among us an outstanding personality, person who has made significant contribution to their field of work and has set an inspiring example for others to follow. We are delighted to be joined by Nitved Nandav Lakshman sir. So welcome him with a round of applause, please. Sir, who is highly educated, some of their qualifications are BCom, MCom, MPhil, B.Ed, PhD, and MBA. He has been working since 14 years. He has huge experience of 14 years. Also, many creative works he has been doing, like he has published 32, 38 books of MCom and BCom papers he has been published, that is 16 papers. Also, he has been taking faculty development programs, and such a faculty programs are been completed of, that is 5 faculty programs. And coming to his rewards and awards, that is Avishkar competition. There are different types of levels and levels in competition, that is like zonal level, university level, state level, best teacher award, that is he got best teacher award in 2018 in Rajmata Ahilya Devi Holkar Pratishthan, Pune. Also, he's been an Best NSS Program Office Award, Savitribai Phule, Pune University 2022. So, for such a great personality between us, and Saili ma'am has invited him for us for this beautiful session. So, first of all, I call upon on stage CA Saili ma'am, founder of CA Success Mantra Academy, to welcome him with plant. So I call upon stage sir to continue the session. Thank you. Hello, hello, hello. Are you audible? So, good morning to all of you. Myself, Dr. Neatway. Today's present here National Education Policy 2020. So, thankful to our institute Success Mantra Academy. Saili madam, thank you very much. खरोखर मित्रांनो, या ठिकाणी मला आज एक वेगळा अनुभव आलेला आहे. मी असंख्य व्याख्यानं दिली, असंख्य लेक्चर्स घेतली, परंतु आज मला सायली मॅडमचं आणि आमचं तसं जुने संबंध आहेत. बऱ्यापैकी त्यांच्या टेस्ट सिरीज सगळ्या मी स्वतः बघत असतो मुलं सोडवत असताना, आणि असंख्य विद्यार्थी काउन्सिलिंग केल्यानंतर आणि असंख्य विद्यार्थ्यांच्या टेस्ट सिरीज झाल्यानंतर ॲक्च्युली जो मुलांना आनंद मिळतो की ते CA फाउंडेशन होतात, इंटर्नशिप होतात, आणि ते मला येऊन रिपोर्ट करतात आमच्या कॉलेजला किंवा इतर ठिकाणची मुलं पण, की आम्ही टेस्ट सिरीज सायली मॅडमची घेतली आणि ते टेस्ट सिरीजमुळे आम्हाला खूप बेनिफिट मिळाला. म्हणजे हे एक आमच्या सक्सेस मंत्रा अकॅडमीचं सक्सेस आहे. आणि त्या मी ज्या फाउंडर मेंबर आहेत त्या सक्सेस मंत्रा अकॅडमीच्या संचालक सायली मॅडमला धन्यवाद देतो की माझं लेक्चर या ठिकाणी अरेंज केलं. मी मित्रांनो एवढा मोठा नाही, परंतु थोडक्यात ओळख आत्ता माझी सांगितली
की अवॉर्ड्स वगैरे, हे अवॉर्ड्स वगैरे सगळे अगदी बाजूला ठेवून आपण एक ग्राउंड लेवलला काम करणं, जसं की सायली मॅडम अगदी तळमळीनं मनापासून सांगतात की हे करा, ते करा, हे करा, तुम्हाला करिअर याच्यामध्ये आहे, त्या गोष्टीमध्ये करिअर आहे. तसंच मी आमच्या महाविद्यालयामध्ये सुद्धा अगदी कोणताही बेनिफिट न घेता किंवा कोणत्याही ह्याची अपेक्षा न बाळगता विद्यार्थी हा पुढे गेला पाहिजे, हा एक मेन हेतू ठेवून मी काम करतो. तसंच सायली मॅडम काम करतात. मित्रांनो, असंख्य मोठी व्यक्ती तुम्हाला भेटतील, परंतु ग्राउंड लेवलला काम करणारी व्यक्ती अतिशय थोडी आहेत किंवा कोणत्याही फळाची अपेक्षा न करता. मला एक वाक्य या ठिकाणी सांगायला आवडेल की काही लोक पैसे मिळतात म्हणून काम करतात, काही लोक पैसे मिळतात म्हणून काम करतात. माझं या विरुद्ध आहे. तुम्ही काम करा, तुम्हाला ऑटोमॅटिक पैसे मिळतील, या मताशी तुम्ही असलं पाहिजे. आणि हे खरं आहे, काम करत गेलं की मित्रांनो ऑटोमॅटिक फळ मिळत जातं. किंवा तुम्ही स्टडी करा की मला CA व्हायचंय म्हणून तुम्ही स्टडी करू नका, मला याच्यातून काहीतरी आउटपुट मिळणार आहे, मला याच्यातून काहीतरी वेगळं मिळणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 11वी पासून किंवा 12वी नंतर CAच्या परीक्षा देता, परीक्षा हा मॅटर सेकंडरी पार्ट आहे. पहिली गोष्ट, तुम्ही त्या परीक्षेला अपेअर झाला म्हणजे खूप काही जिंकला. यश अपयश हे मिळत राहील, उठणार आहेत पडणार आहात, उठणार आहात पडणार आहात, असंख्य वेळा होणार आहे. परंतु मित्रांनो, एक वेळा सक्सेस नाही मिळालं म्हणून तुम्ही न घाबरून जाता, न डगमगता तुम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तशा पद्धतीचं यश मिळत जाईल. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे आताच गेल्या वर्षी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ॲप्लिकेबल झालेली आहे. आणि गेल्या वर्षी ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ॲटोनॉमस इन्स्टिट्यूटला, म्हणजे जे स्वतःचं स्वायत्त दर्जा आहे, या महाविद्यालयामध्ये ॲप्लिकेबल झाली होती. आणि आत्ताच या वर्षीपासून ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत, म्हणजे पुणे विद्यापीठ असेल, शिवाजी विद्यापीठ किंवा देशातले असंख्य विद्यापीठ असतील, या महाविद्यालयांना ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ॲप्लिकेबल झालेली आहे. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती मी असंख्य लेक्चर्स दिले, क्लासमध्ये जाऊन, शाळांमध्ये, स्कूलमध्ये. परंतु त्या सहज एक लेक्चर घेताना, लेक्चर सुरू होण्या अगोदर एक तुमच्यासारखी सगळीच मुलं नसतात शार्प किंवा क्लास लावणारे किंवा काही मुलं, तर एक मुलगी सहज बोलता बोलता म्हणून गेली की अगं बाई, हे तर 2020 आहे आणि हे काय सांगणार आपल्याला, 24 आलंय. म्हणजे मुलांनो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे काय, तर 2020 असं जर तुम्ही बघत असाल तर सरळ सरळ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजेच काय, तर एखाद्या गोष्टीची इम्प्लिमेंटेशन करताना किंवा एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल किंवा ती प्रत्यक्षात आणायची असेल तर त्याचा अगोदर स्ट्रक्चर तयार केलं जातं. आणि हे स्ट्रक्चर तयार करणे आणि ते स्ट्रक्चर तयार करून प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करण्यासाठी 1, 2, 3 वर्षे किंवा 4 वर्षे अशा कालावधी जातो. तर असा कालावधी म्हणजे 2020 साली प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काही लोकांची टीम तयार करण्यात आली आणि त्या टीमच्या माध्यमातून एक वन नेशन वन एज्युकेशन, म्हणजे एका देशामध्ये एकच एज्युकेशन पॉलिसी असावी, हा ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा मेन पर्पज होता. आणि तो पर्पज या वर्षीपासून, म्हणजे गेल्या वर्षीपासून फक्त ॲटोनॉमस कॉलेजेसला, ॲटोनॉमस म्हणजे स्वायत्त महाविद्यालयांना ही पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यात आली. आणि या वर्षीपासून प्रत्यक्ष जे ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत त्या महाविद्यालयांना ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. त्याचा सिलेबस माझ्याकडे आहे, परंतु अजून पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर कॉमर्सचा सिलेबस आलेला नाही. परंतु मी तो इथे पुढे गेल्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे जे बेसिक कंटेंट आहेत, काय आहे इम्पॉर्टन्स, हे एक रूल्स रेग्युलेशन्स तयार केलेले कंटेंट आहेत नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे. आणि हे कंटेंट
कशा पद्धतीने आहेत ते आपल्याला सगळ्यांना बघायचे आहेत. म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर त्याचे पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्स तयार करावे लागतील, त्याचे रूल्स तयार करावे लागतील आणि ते इम्प्लिमेंट कसं करायचं या संदर्भात व्हाय इट इज इम्पॉर्टंट टू स्टडी द एज्युकेशन पॉलिसी, का महत्त्वाची आहे एज्युकेशन पॉलिसी या संदर्भात आपल्याला पुढे बघायचं आहे. आता हे पॉलिसी काय आहे तर पॉलिसीज आर इम्पॉर्टंट बिकॉज हेल्प स्कूल आणि कॉलेजेस टू रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा फंक्शन्स काय आहेत या संदर्भात आपल्याला एज्युकेशन पॉलिसी आणि ही विजन त्या एज्युकेशन पॉलिसीचं काय आहे आणि कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन केलेले आहे या पॉलिसीमध्ये. अतिशय सुंदर कंटेंट आणि मी खरोखर धन्यवाद देतो की गेल्या असंख्य वर्षापासून आपली एज्युकेशन पॉलिसी ही ओल्ड एज्युकेशन पॉलिसी होती. बऱ्याच वर्षापासून म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून ही एज्युकेशन पॉलिसीमध्ये बदल झालेला नव्हता, परंतु आता हे 2020मध्ये हा बदल करण्यात आला आणि ॲक्च्युअल पॉलिसी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी 4 वर्षे लागली. म्हणजे आता तुम्ही जर ॲटोनॉमस कॉलेजला गेल्या वर्षी असाल किंवा ह्या वर्षी तर ती गेल्या वर्षीपासून इम्प्लिमेंट झालेली आहे आणि ॲफिलिएटेड कॉलेजला असेल तर तुम्हाला ही पॉलिसी या वर्षीपासून. आता काही मुलांना हे पण माहीत नसतं की ॲफिलिएटेड कॉलेजेस आणि ॲटोनॉमस कॉलेजेस. तर ॲफिलिएटेड कॉलेजेस ही पुणे विद्यापीठ म्हणजे कोणत्या तरी एखाद्या विद्यापीठाशी युनिव्हर्सिटीचे ॲफिलिएटेड असतात आणि काही विद्यापीठ ॲटोनॉमस जसं की बघा फर्ग्युसन, SP आणि BMCC हे 3 कॉलेजेस पुण्यामध्ये किंवा अजून कुठलं कॉलेज असेल एखादं सायन्सचं तर मला माहीत नाही, परंतु ही 3 कॉलेजेस आहेत ती ॲफिलिएटेड आहेत. म्हणजे त्यांचा दर्जा त्यांनी तयार करायचा, त्यांचा सिलेबस त्यांनीच तयार करायचा, त्यांनीच शिकवायचं, परीक्षा त्यांनीच घ्यायच्या आणि त्यांनीच एक्झाम घ्यायच्या, कंडक्ट करून त्यांनी डिग्री द्यायची. ह्या पद्धतीचं ॲटोनॉमस कॉलेजेस म्हणायचं. आणि ॲफिलिएटेड कॉलेजेस म्हणजे काय तर सावित्रीबाई फुले पुणे आपल्या म्हणजे पुणे, नगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती असावं की सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे आणि या पुणे युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून सिलेबस स्ट्रक्चर तयार केलं जातं. त्यानंतर परीक्षाही विद्यापीठ घेतात. फक्त ॲफिलिएटेड कॉलेजला ऑनलाईन पेपर दिले जातात. परीक्षा कॉलेजमध्ये जरी असल्या तर ते ॲफिलिएटेड कॉलेजला पेपर दिले जातात आणि त्यांच्या माध्यमातून डिग्री देण्याचं काम हे बऱ्याच वर्षापासून आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा देशाचे असंख्य विद्यापीठ हे काम करत होते. आणि आता काही वर्षापासून ॲटोनॉमस दर्जा काही महाविद्यालयांना मिळालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा डिग्री देण्याचं काम केलं जातं किंवा क्लस्टर युनिव्हर्सिटी तयार झालेल्या आहेत. आता इथून पुढे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की क्वालिटी हा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि या क्वालिटीच्या माध्यमातून तुम्हाला तिथे काही गोष्टी मिळणार आहेत, तुम्ही तुमचं सिद्ध करावं लागणार आहे. आता आपण काही गोष्टी या ठिकाणी हायलाईट पॉईंट करायच्या आहेत. मग काय आहे ही एज्युकेशन पॉलिसी? पूर्वीची एज्युकेशन पॉलिसी जे काय ओल्ड एज्युकेशन पॉलिसी काय होती आत्तापर्यंत 10+2 हे स्ट्रक्चर होतं स्कूल लेवलला. मग 10+2 काय आहे? त्यानंतर काय बघा रिप्लेस बाय. आता हे 10+2 काय आहे आणि हे रिप्लेस कशा पद्धतीनं झालं तर 10+2 म्हणजे 10+2 म्हणजे 10वी आणि 12वी असं स्ट्रक्चर होतं. 1ली ते 10वी आणि 11वी 12वी 11-12 स्टँडर्ड अशा पद्धतीचं हे ओल्ड स्ट्रक्चर होतं. आता न्यू स्ट्रक्चर कसं करण्यात आलेलं आहे बघा. अतिशय हायलाइटेड मुद्दा आहे, पॉईंट आहे इथे की 5+3+3+4 असं स्ट्रक्चर करण्यात आलेलं आहे. आता हे काय आहे? हे स्ट्रक्चर नेमकं काय आहे तर सर आम्हाला जरा माहिती नाही आहे, हे सांगा. मग हे स्ट्रक्चर काय आहे ते पहा मुलांना की 5+3+3+4 असं स्ट्रक्चर करण्यात आलं. आता पहिलं फंडामेंटल स्टेज काय आहे बघा. फंडामेंटल स्टेज म्हणजे काय? पहिले 3 वर्षे प्री स्कूल आणि सेकंड काय आहे बघा की सेकंड अँड थर्ड जे आहे स्टेज त्याच्यामध्ये फंडामेंटल स्टेज जे 5 वर्ष आहेत मेन ते 5 वर्ष काय आहेत तर 3 इयर ऑफ प्री स्कूल पिरियड 3 इयर्स. पहा बघा 3 इयर्सचं प्री स्कूल आहे. आतापर्यंत कसं होतं? अजून एक गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे की मुलांनो तुम्ही किंवा आम्ही शिक्षण घेत असताना स्कूलमध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेत होतो की आता खूप मोठे दप्तर्स त्याच्यामध्ये टिफिन त्यानंतर पाणी बॉटल. फर्स्टला स्टँडर्डला मुलगा आहे किंवा
अंगणवाडीला किंवा बालवाडीला मुलगा जातोय, प्ले ग्रुपला जातोय आणि त्या मुलाच्या पाठीवरती एवढं मोठं ओझं आहे, मग त्याला चालता सुद्धा येत नाही आणि तो मुलगा ही एवढी मोठी बॅग घेऊन जातोय, एवढं मोठं दप्तर, म्हणजे त्या दप्तराचं ओझं त्या मुलाला ज्ञानापेक्षा दप्तराचं ओझं जास्त होतं. म्हणून या ग्रुपने, हा ग्रुप जो असतो त्या ह्या मुलांचं जे वय असतं, हे या मुलांचं वय ॲक्च्युली खेळण्याचं, बागडण्याचं किंवा हसण्याचं, रडण्याचं, पडण्याचं, धावण्याचं असते. आणि अशा परिस्थिती आता हे सर माझे काही मुलं म्हणतील मला की सर आम्हाला काय उपयोग आहे. मला सायली मॅडमला सांगायचं आहे की काही मुलांना असं वाटत असेल की सर आम्हाला तुम्ही सांगताय खरं, पण ह्याचा उपयोग काय आहे आम्हाला. मुलांना तसं नाही आहे ॲक्च्युली. हे आपण जर ग्राउंड लेवलवरनं हायर एज्युकेशन ॲक्च्युली असं घडायला पाहिजे होतं. इट्स माय नॉलेज की खालून एज्युकेशन पॉलिसी वरती जायला पाहिजे होती, परंतु ॲक्च्युली असेल काहीतरी त्याच्यामध्ये मुद्दा वरून खाली आलेले आहे. आता मास्टरला म्हणजे जे MCOM, MBA, MSc किंवा MA जे कोर्स करणारे मुलं आहेत त्यांची एक बॅच बाहेर पडणार आहे यावर्षी नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये. त्यानंतर ग्रॅज्युएशनची बॅच पुढच्या वर्षी BCOMची ॲटोनॉमस कॉलेजची बाहेर पडणार आहे आणि या वर्षीपासून इथून पुढे 4 वर्षे किंवा 3 वर्षे ॲफिलिएटेड कॉलेजची बॅच बाहेर पडणार आहे. म्हणजे वरून खाली एज्युकेशन पॉलिसी आणली गेली आहे. म्हणून हे तुम्हाला जे काही स्टेप आहेत त्या माहिती पाहिजे. आपल्याला मेन स्टेप कुठं आहे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पुढे हायर एज्युकेशनमध्ये कसा बदल झालेला आहे हे खरं आपल्याला पाहायचं आहे. परंतु काही मुलांच्या मनामध्ये शंका येतील किंवा काही मुलांना कदाचित शिकवताना असं लक्षात येतं की चेहऱ्यावरती लगेच कळतं की हे अंगणवाडीपासून ते अगदी तुम्ही सांगायला लागलाय, मग आम्हाला काय उपयोग. मुलांना तुम्हाला उपयोग नसला तरी तुमच्या येणाऱ्या पिढीला हा उपयोग आहे. अजून हा बदल झालेला नाही, हे सगळं ठरलेलं आहे आणि येणार आहे. काही लोकांना असं वाटतंय की नवीन एज्युकेशन पॉलिसी फेल होती का काय. अजिबात होणार नाही मुलांना, ही खरी बातमी आहे. हे जे स्ट्रक्चर ठरलेलं आहे हे खरं आहे आणि ते आलेलं आहे आपल्यापर्यंत. आता आमच्याकडे कॉलेज लेवलला आले म्हणजे खालच्या लेवलला येणारच आहे 100%. फक्त आपल्याला माहिती असावं. तुम्हाला मागच्या पिढीला असंख्य गेल्या वर्षी असंख्य पॅरेंट्स किंवा असंख्य पालक खूप संभ्रमामध्ये होते की 3 वर्षाचं का 4 वर्षाचं आणि जे 3 वर्षाचं करायचं का 4 वर्षाचं करायचं यू डिसाईड. ॲक्च्युली तसं नाही आहे ते. मला पुढच्या मुद्द्यामध्ये सांगायचंच आहे पुढे ह्याच्यामध्ये हायर एज्युकेशनमध्ये. परंतु आता तुम्हाला माझा आपला मेन मुद्दा होता की या वयामध्ये म्हणजे या वयामध्ये खूप मुलांना परीक्षा, दडपण, टेस्ट, क्लास लावायचे, हे सगळ्या गोष्टी पालकांच्या कदाचित लक्षात येत नव्हत्या. म्हणून एज ग्रुप जे बघा 4, 5 आणि 6 वर्षाचा मुलगा प्री स्कूलमध्ये काय करेल तर त्याचं आत्तापर्यंत युनिफॉर्म होते, त्याचे दप्तराचं ओझं होतं. नो युनिफॉर्म, नो एक्झाम. म्हणजे मुलांना ह्याच्यामध्ये ग्राउंडवर म्हणजे त्यांच्या शारीरिक वाढीबरोबर बौद्धिक वाढीबरोबर शारीरिक वाढ असं समीकरण जुळवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मला सांगा 6 वर्षाच्या मुलाला काय करणार आहे. म्हणून हा म्हणजे त्याला खेळणं, रडणं, पडणं, आपटणं एवढं तर कळेल. म्हणून हा त्याचा मेन मोटो आहे नो एक्झाम. म्हणजे अंगणवाडीला जाईल तो मुलगा किंवा प्ले ग्रुपला जाईल आपल्या इंग्लिशमधल्या भाषेमध्ये किंवा बालवाडीला जाईल मराठी भाषेमध्ये, त्या मुलाला नो एक्झाम, नो युनिफॉर्म कोड. म्हणजे अतिशय चांगलं हे आलेलं आहे आणि येईलच. म्हणजे आता यावर्षी 9वी ते 12वी असा ग्रुप करण्याचा प्रयत्न चालू आहे, अजून झालेला आहे, तो होईल. त्यानंतर बघा सेकंड स्टेप जे पहिले 3 वर्ष तुमच्या लक्षात आलं, 4, 5 आणि 6 वर्षाचा मुलगा अंगणवाडीला किंवा बालवाडीला जाणार आहे. त्यानंतरची जी नेक्स्ट 2 इयर आहेत, पहिली आणि दुसरी, फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्ड, त्याच्यामध्ये एज ग्रुप आहे 7 आणि 8, 7 आणि 8 वर्षात सेम स्ट्रक्चर आहे, फक्त थोडासा बदल. त्याच्यामध्ये सुद्धा नो एक्झाम, नो युनिफॉर्म कोड. म्हणजे अगदी दप्तराचं जे ओझं होतं किंवा जे मुलांना खूप असं बोदरेशनमध्ये काम करावं लागायचं किंवा अभ्यास लगे घरी आईवडिलांनी चल अभ्यासाला बस काय झाले, म्हणजे असंख्य आपण फी भरायची, क्लासेस लावायचे, मुलांमध्ये गोंधळ. हा क्लास झाला की पीटीचा क्लास झाला की कराटेचा क्लास झाला की मॅथ्सचा क्लास झाला की गणिताचा तास, असे सगळे दिवसभरात त्या मुलाचं शेड्यूल ठरलेलं होतं. आणि त्यामुळे मुलांचं जे बौद्धिक वाढीबरोबर शारीरिक वाढ नाही. आतापर्यंत माझ्या म्हणण्याप्रमाणे पहिली किंवा दुसरीला गेला की मुलाला चष्मा लागतोय. मुलांना तुम्ही चप्पल न घालता 1 तासभर फक्त चाला, तुम्हाला चष्मा लागणार नाही. जी काही जमिनीमध्ये जी ताकद आहे ते आपल्या शरीरामध्ये येण्याचं काम त्या पायात म्हणजे जे काही शक्ती आहे नैसर्गिक शक्ती
ती नैसर्गिक शक्तीच्या आधारे तुम्हाला बघा तुम्ही, किंवा ज्या मुलांना चष्मा लागलाय त्यांनी फक्त ग्रामीण भागामध्ये जाऊन एक दिवस जे गाईचं गोमूत्र आहे किंवा शेळ्यांचं गोमूत्र आहे त्याचा चालण्याचा प्रयत्न करा, तुमचा नंबर निश्चितच जाईल. माझा हा रोल नाहीये की तुम्ही काय करावं, परंतु ही अनुभवाचे बोल आहेत. आज जवळजवळ 35 ते 40 वर्ष माझं वय झालं, परंतु अजून चष्मा नाही, कुठली गोळी नाही, कुठलंही काय नाही. म्हणजे कशाच्या बेसवर की आपण काय करावं आणि काय. मुलांना हेल्दी फूड मिळत नाही, जंक फूडचे जेव्हा मुलींची प्रत्येक मुलींच्या बॅगेतमध्ये कुरकुऱ्याचं किंवा हॉटेवर पॉकेट असतं आणि ते जेवण न करता, प्रॉपर आहार न घेता, ह्या सगळ्या. म्हणून ही एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक्झाम घ्यायची. मुलं परीक्षा आहे म्हणून खाणं पिणं सुद्धा सोडून देतात किंवा रात्रभर जागतात उद्यापर्यंत. अजिबात मुलांना हे फंडा वापरू नका. तुम्ही रात्रभर न जागता तुम्ही सहज ज्या दिवशी परीक्षा आहे मित्रांनो, माझा हा सल्ला असेल, मॅडम पण सांगतील, ज्या दिवशी परीक्षा आहे त्याच्या आदल्या दिवशी लवकर झोपा, लवकर उठा. निश्चितच तुमचं आरोग्य चांगलं आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपरला सामोरं जाल. हा झाला 5 वर्षाचा ग्रुप. आता दुसरे 3 वर्ष बघा, प्री स्टेज एक्झाम स्टार्ट होईल. एज ग्रुप 9, 10 आणि 11 वर्ष. या ग्रुपमध्ये थोडंसं मुलांना कळायला लागतं आणि याच्यामध्ये क्लास आहे 3री, 4थी आणि 5वी. ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग. आता मी खरं खाली बसलेलो आहे, परंतु मला ती ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग म्हणजे काय, तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ बघत असता की फ्लाईंग 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 आय एम फ्लाईंग, म्हणजे अशा पद्धतीचं व्हिडिओ. हसत खेळत शिक्षण, म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड. एखादी ॲक्टिव्हिटी करायची, मुलांना पक्ष्याचं चित्र दाखवायचं आणि तशा पद्धतीनं किंवा ॲक्च्युअल डेमो दाखवायचा. हे काय आहे, दिस इज अ पॅरा. म्हणजे अशा पद्धतीचं ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग किंवा डान्स करत शिकवायचं. हे व्हिडिओ आहेत, अजून असंख्य व्हिडिओ येतात बघा. काही शाळांमध्ये अजून क्वालिटी टिकून आहे की काही ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग घेतात, हसत खेळत शिकवतात, हसत खेळत शिक्षक, आणि त्याच्या माध्यमातून मुलांमध्ये चांगली. त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, मदर टंग लँग्वेज किंवा तुमची नॅशनल लँग्वेज किंवा तुमची कुठलीही लँग्वेज तुम्ही चूज करू शकता. आणि स्कूल कॅन टीच इन इंग्लिश लँग्वेज ॲज वेल ॲज, म्हणजे स्कूलवरती आहे की आपण कोणत्या, किंवा पॅरेंट्सने ठरवायचं की आपल्या मुलांना, किंवा मुलांनी ठरवायचं की आपल्या मुलांना कोणत्या मीडियममधून शिक्षण घ्यायचं आहे. परंतु जी आपली लोकल लँग्वेज आहे त्या लोकल लँग्वेजला ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये महत्त्व देण्यात आलेलं आहे, प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या सिस्टीमनुसार. त्यानंतर मीडियम स्टेज काय आहे बघा, 2nd, 3 स्टेज आहेत. क्लास किती आहे बघा, 6, 7 आणि 8. एज ग्रुप किती, 12, 13 आणि 14. आता माझ्याकडे म्हणजे मला सांगायला थोडंसं खंत वाटते की आपल्याकडे बीकॉमला मॅडम मुलं आल्यानंतर त्यांना कॉम्प्युटरचा माऊस पकडता येत नाही. आणि ही एक आपल्या देशाच्या एज्युकेशन सिस्टीमला लागलेली ही होती, एक माऊस पकडता येत नाही. किंवा मेल काय असतो, प्रत्येक अजूनही काही मुलांकडे मेल आय डी नाही आहे, परंतु त्यांच्याकडे चांगला मोबाईल आहे, त्यांच्याकडे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, पण त्यांना मेल आय डी माहीत नाही आहे. म्हणजे हे आपल्या एज्युकेशन सिस्टीमची एक ही होती. तर आता या म्हणजे 6वी, 7वी आणि 8वीला काय करायचे, तर कॉम्प्युटर नॉलेज, कोडिंग बेस नॉलेज शिकता येणार आहे. काही ठिकाणी कॉम्प्युटर नाही आहेत किंवा अशा शाळांना पर्याय नाही, त्यांना कॉम्प्युटर घ्यावे लागतील आणि तशा पद्धतीनं एज्युकेशन पॉलिसीमध्ये सामोरं जावं लागेल, ही आहे. त्यानंतर व्होकेशनल किंवा टेक्निकल एज्युकेशनवरती भर देण्यात. आता पूर्वी बघा, अजूनही आहे आमच्याकडे 6वी म्हणजे 8वी, 9वी आणि 10वीला मी जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा आमच्या शाळेमध्ये व्होकेशनल, माहिती आहे व्होकेशनल तुम्हाला, व्होकेशनल कोर्स होता. म्हणजे एक लोखंड कापायचं आणि त्याला आकार द्यायचा आणि त्याचं काहीतरी बनवायचं, म्हणजे टेक्निकल एज्युकेशन. ही टेक्निकल एज्युकेशनला महत्त्व देण्यात आलं आहे. व्होकेशनल एज्युकेशन ती कधी क्लास नंबर 6 मध्ये देण्यात आलं आहे. त्यानंतर 1 ऑफ द इंडियन लँग्वेज थ्रू दिस स्टेज, संस्कृत, मराठी, मल्याळम, कन्नडा किंवा ऑप्शनल जे काय. आणि या 6वीलाच म्हणजे आपण जे 12वी झाल्यानंतर करत होतो त्याच ठिकाणी 6वीला 10 डेज इंटर्नशिप प्रोग्राम आलेला आहे. म्हणजे 10 दिवस त्यांनी प्रत्यक्ष ॲक्च्युअल काम करायचं. मग आपल्याला मार्केटिंग, आता जिथं पिकतं तिथं विकत नाही, त्याची मार्केटिंग करावं लागते. आणि मार्केटिंग जर करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ॲक्च्युअल अनुभव घ्यावा लागेल. फक्त प्रोडक्शन तयार करून चालणार नाही, ते बाजारामध्ये कसं विकायचं याचं पण नॉलेज. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 10 डेज इंटर्नशिप प्रोग्राममध्ये घेण्यात आलेलं आहे.
आणि हे इंटर्नशिप प्रोग्राममध्ये काय आहे मग मला सांगा की कधी घ्यायचं, 6वीलाच हा मुलगा तो नॉलेज कॅप्चर करणार आहे. म्हणजे हा घटक खूप महत्त्वाचा आहे, ही स्टेज खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर पहा सेकंडरी स्टेज. सेकंडरी स्टेज काय आहे, क्लास 9, 10 आणि 11, 12 एज ग्रुप किती आहे. आता मला एकच सांगायचं आहे की या ठिकाणी पूर्वी 8वी ते 10वी असं आपलं कनेक्शन होतं. आता 9वी 10वी 11वी आणि 12वी असं एकत्र कनेक्शन करायचं आहे आणि त्याला ते स्कूललाच ज्युनियर कॉलेज जोडण्याचं काम करण्यात येणार आहे आणि सेमिस्टर सिस्टीम एक्झामिनेशन येणार आहे. आतापर्यंत मित्रांनो काय होतं, इयरली एक्झाम द्यायची, इयरली पॅटर्न होता. तर आता तो पॅटर्न इयरली एक्झाम न घेता मुलं बिंदास्त असायचं, अजून खूप दिवस आहेत परीक्षेला. आणि हे सगळं बिंदास्त न राहता परीक्षा येण्या अगोदर अभ्यास न करता या मुलांनी प्रत्येक सेमिस्टरला प्रत्यक्ष परीक्षेपुरता अभ्यास न करता त्यातून काहीतरी आउटपुट घेऊन, शिक्षण हे मुलांना वाघिणीचं दूध आहे, हे खरंच आहे. काही लोक म्हणतात की काही शिक्षण घेऊन उपयोग नाही, त्याचं उत्तम उदाहरण आहे. खूप चांगले शिक्षणामुळे संधी आहे. तुम्ही नोकरीसाठी शिक्षण घेऊ नका, त्याच्यातून काहीतरी शिकून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी शिक्षण घ्या. काही मुलं म्हणतात शिक्षण कशासाठी घ्यायचं, नोकरी करण्यासाठी, अजिबात नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी सेमिस्टर सिस्टीम आहे, नो स्ट्रीम, मल्टिपल चॉईस सब्जेक्ट घेता येतील तुम्हाला, वेगवेगळे मल्टिपल सब्जेक्ट घेता येतील. एम्फोसिस क्रिटिकल थिंकिंग आहे आणि वन ऑफ द फॉरेन लँग्वेज थ्रू एक्सेप्ट मीडियम ऑप्शनल आहे. तुम्हाला एक लँग्वेज फॉरेन लँग्वेज शिकता येईल, म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी 12वीला फॉरेन लँग्वेज पण शिकता येईल. ही एक नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलेले एक वेगळेपण आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा घटक, आतापर्यंत हे सगळं स्कूल लेवल किंवा 11वी 12वी लेवलला काय चाललं होतं हे पाहत होतो आपण. आता आपल्याला हायर एज्युकेशन बघायचंय. हायर एज्युकेशन म्हणजे खरी सुरुवात आपल्या अभ्यासक्रमाची आणि पुणे विद्यापीठाच्या सिलेबस. हायर एज्युकेशन बघा, स्ट्रक्चर ऑफ ग्रॅज्युएशन. आता ग्रॅज्युएशन कशा पद्धतीचं आहे पहा, इथं दिलेलं आहे ग्रॅज्युएशन डिग्री प्रोग्राम. हाच प्रश्न मी उपस्थित करतो की प्रत्येक पालकांना त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे मुलांना की 4 वर्षाचं का 3 वर्षाचं. मुलांना आत्तापर्यंतची एज्युकेशन पॉलिसी किंवा आत्तापर्यंतची माझ्या आयुष्यातली जी डिग्री प्रोग्राम होता, एक लक्षात ठेवा, आत्तापर्यंत तुम्ही जो स्टडी केलेला प्रोग्राम आहे 3 वर्ष झाल्याशिवाय तुम्हाला पुणे विद्यापीठ किंवा कोणतंही विद्यापीठ डिग्री देत नव्हतं. म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्ससाठी इंजिनिअरिंग वगैरे ज्या स्ट्रीम आहेत, ज्या प्रोफेशनल स्ट्रीम आहे, त्यांना 4 वर्षाचा ऑलरेडी डिग्री प्रोग्राम आहे. परंतु आपलं BA BCom BA BCom आणि BSc हे जे ॲक्च्युअल ओरिजिनल आहेत आपलं किंवा BBA BCA हे सर्व आत्तापर्यंत ग्रॅज्युएशन स्ट्रीम होती, 3 वर्षाशिवाय डिग्री दिली जात नव्हती. मग मुलांना असं का, तर आपण ठरवा. आता 1 वर्ष झालं नो स्ट्रीम, कोणतीही स्ट्रीम घेऊन कोणत्याही स्ट्रीमला विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतो. आता डिग्री प्रोग्राम बघा, 1 वर्ष झालं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असू द्या किंवा देशातलं कोणतंही विद्यापीठ असू द्या, BCom फर्स्ट इयर झालं की तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. आतापर्यंत सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा मिळत नव्हता. म्हणजे ही हायर एज्युकेशन मधला एक अतिशय चांगला बदल या ठिकाणी केलेला आहे. दुसरा घटक म्हणजे आपण आताच म्हटलं की 3 वर्ष झाल्याशिवाय डिग्री मिळत नव्हती, 2 वर्ष झाले की डिप्लोमा मिळणार आहे. 2 इयर कंप्लीट डिप्लोमा सर्टिफिकेट. आणि मला सांगा मुलांना अजून एक सगळ्यात महत्त्वाचा घटक की मी जर हा डिप्लोमा केला आणि मला वाटलं की ठीक आहे मला BCom इथंच थांबायचं आहे, आता मला अकाउंटन्सी सब्जेक्ट खूप चांगला समजलाय आणि मला फिजिक्स सब्जेक्ट घ्यायचा आहे किंवा केमिस्ट्री घ्यायचा आहे किंवा मला BA इतिहास घ्यायचा आहे, हिस्ट्री घ्यायचा आहे, यू कॅन चेंज द स्ट्रीम. आतापर्यंत तुम्ही BComचा म्हणजे आर्ट्सचा मुलगा कॉमर्सला येऊ शकत नव्हता, कॉमर्सचा मुलगा आर्ट्सला जाऊ शकत होता, परंतु सायन्सचा मुलगा पण कॉमर्सला येऊ शकत होता. परंतु कोणत्याही मुलाला आता कोणत्याही कोर्सला अपीयर होता येईल. हा एक चांगला बदल नवीन एज्युकेशन पॉलिसी. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की फॉर एक्झाम्पल एखाद्या पालकाची पुण्यावरून मध्य प्रदेशला बदली झालेली आहे आणि त्याच्या मुलाचं शिक्षण हे फर्स्ट इयर झालेलं आहे आणि त्या मुलाला
पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन पुन्हा फर्स्ट इयरला म्हणजे 1 वर्ष वाया जात होतं, तर तिथे त्या ठिकाणी तो मुलगा सेकंड इयर किंवा थर्ड इयरला ॲपियर होऊ शकतो. म्हणजे हा एक ह्या सर्टिफिकेटच्या म्हणजे एक पुढे यायचंच आहे आपल्याला ABCID आणि बास्केट काय SPUची. बॅचलर डिग्री कधी मिळणार आहे? सर्टिफिकेट मिळाल्यानंतर बॅचलर 3 वर्ष. काही मुलांच्या मनामध्ये, तुमच्या पण मनामध्ये, आता ही 12वी झालेली मुलं असतील तर त्यांच्या मनामध्ये किंवा 11वी 12वीची मुलं असतील त्यांच्या मनामध्ये शंका आहेत की आम्ही 3 वर्ष करू का 4 वर्ष करू. मुलांना यू कॅन डिसाईड. जर तुम्ही 3 वर्षाचं केलं तर तुम्हाला डिग्री मिळणार आहे आणि 4 वर्षाचं केलं तर तुम्हाला डिग्री बॅचलर डिग्री कंप्लीटिंग ऑनर्स रिसर्च मिळणार आहे. आणि याच्या पुढे पण सांगतो मुलांना, जर तुम्ही 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन केलं तर तुम्हाला 2 वर्षाचं मास्टर करायचं आहे आणि जर तुम्ही 4 वर्षाचं ऑनर्स डिग्री केली रिसर्च बेस तर तुम्हाला 1च वर्षाचं मास्टर आहे. म्हणजे 5 वर्षाचा आपला प्रोग्राम आहे तो तसाच आहे, फक्त त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे. हा जो बदल झालेला आहे तो महत्त्वाचा बदल आहे. त्यानंतर मल्टिपल एंट्री आणि एक्झिट. आत्ताच मी सांगितलं की बीकॉमच्या मुलानं सेकंड इयर कंप्लीट केलं, मल्टिपल एंट्री, त्या मुलाला फिजिक्स घेता येईल, केमिस्ट्री घेता येईल किंवा हिस्ट्री घेता येईल, पॉलिटिक्स घेता येईल, अशा पद्धतीचे सब्जेक्ट पण चॉईस करण्याची संधी नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये मल्टिपल एंट्री आणि एक्झिट पॉईंटमध्ये दिलेली आहे. मग हे काय आहे मल्टिपल एंट्री आणि यासाठी मुलांना गेल्या वर्षीपासून पूर्ण देशामध्ये ABC म्हणजे काय तर मुलांना माहीत नसतं. अकॅडमिक बँक क्रेडिट तुम्हाला सुद्धा पहिल्यांदा काढावं लागणार आहे. आता तुम्ही जेव्हा FY BComला ॲपियर व्हाल तेव्हा तुम्हाला अकॅडमिक बँक क्रेडिट काढावं लागणार आहे. ABCID क्रिएट करावं लागणार आहे आणि त्या ABCIDच्या बघा, शाल बी एस्टॅब्लिश विच वुड डिजिटली स्टोर द अकॅडमिक क्रेडिट अर्न फ्रॉम व्हेरियस रिकॉग्नाइज हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स. ओके, या एज्युकेशनमधून डिग्री प्रोग्राम घेतल्यानंतर तुमचे ते क्रेडिट पॉईंट तुम्हाला कॅप्चर करणार. क्रेडिट चॉईस बेस्ड सिस्टीम ॲप्लिकेबल झालेली आहे हायर एज्युकेशनला आणि त्याच्यामधून तुम्हाला अकॅडमिक बँक क्रेडिट ही ABCID काढावं लागणार आहे. त्याच्यातून तुमचे ॲटोमॅटिक त्या तुमच्या आधार कार्डची लिंक असेल, व्हॉटेवर जे काय असेल ती सिस्टीम ॲटोमॅटिक केलं आहे. तुमचं नाव टाकलं तर तुमचं पूर्ण ऑल इंडिया लेवलला तुमचे क्रेडिट पॉईंट किंवा कोणती डिग्री कोणी घेतलेली आहे दिसते. आतापर्यंत हा एक सगळ्यात झालेला मोठा बदल आहे. आतापर्यंत कोणत्या मुलानं कोणती डिग्री घेतलेली आहे हे काही कोणाला माहीत नव्हतं किंवा कशा एखादं बोगस सर्टिफिकेट पण कोणी तयार करत होतं, परंतु आता तसं होणार नाही. हा एक सगळ्यात मोठा बदल हायर एज्युकेशनमध्ये म्हणजेच ग्रॅज्युएशन लेवललाच करण्यात आलेला आहे. हे झालं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट. आर यू गेटिंग दिस पॉईंट? ओके, सो नेक्स्ट बघा आता मास्टर प्रोग्राम. यू नो मास्टर, आमच्या 12वीच्या मुलांना म्हणजे मी जेव्हा 12वी झालो होतो तेव्हा मला एक प्रश्न विचारला, FY फुल फॉर्म सांगा, SY आणि TY म्हणजे काय. तेव्हा मी 12वी झालो तेव्हा मुलांना मला माहीत नव्हतं की FY म्हणजे काय, SY म्हणजे काय, TY म्हणजे काय. तर या मुलांना माहिती असावं, कदाचित तुम्ही तसं सोशल मीडिया वापरत असाल, तुम्हाला माहीत असाल, परंतु काही मुलांना खरंच माहीत नसतं. FY म्हणजे फर्स्ट इयर, SY म्हणजे सेकंड इयर आणि TY म्हणजे थर्ड इयर. हे असे सगळं ठरलेलं असतं आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. तुम्ही अभ्यासासाठी नॉलेज घेऊ नका किंवा परीक्षा द्यायची म्हणून नॉलेज घेऊ नका. तुम्ही त्यातून काहीतरी वेगळं शिकण्याचं काम करा. आमचे एक प्राध्यापक आहेत डॉक्टर राकेश सुरम सर म्हणून, शाहू कॉलेजला प्रोफेसर आहेत. त्यांना काहीही विचारा, पटकन ते सर्च करून पटापट उत्तर देतात आम्हाला. म्हणजे सगळ्या कोणाला जर काही अडचण आली आमच्याकडे किंवा पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापकांना तर त्यांना पटकन फोन जातो आणि ते पटकन सांगतात इथं जावा तुम्हाला हे माहिती मिळेल किंवा हे करा. म्हणजे अशा पद्धतीचं नॉलेज मुलांना घेण्याचा प्रयत्न करा. आता पहा मास्टर प्रोग्राम काय, ड्युरेशन 1 or 2 इयर. आता जसं बॅचलरचं सांगितलं की तुम्ही 3 वर्ष केलं तर तुम्हाला 2 वर्ष मास्टर करायचं. बघा, 2 इयर दोज हू हॅव 3 इयर बॅचलर डिग्री, ओके, अँड 1 इयर फॉर दोज विथ 4 इयर मल्टीडिसिप्लिनरी बॅचलर डिग्री आणि इंटिग्रेटेड 5 इयर बॅचलर डिग्री मास्टर प्रोग्राम. आतापर्यंत MPhil जे होतं ते डिस्कंटिन्यू झालेलं आहे आणि PhD फॉर 4 इयर आणि अंडरटेकिंग अ PhD शॅल रिक्वायर्ड आयदर मास्टर डिग्री ऑर 4 इयर मल्टीडिसिप्लिनरी बॅचलर डिग्री. म्हणजे ऑनर्स जी BComची डिग्री मिळणार आहे 4 वर्षाची. तुमच्या मनामध्ये सगळ्यात मोठा जो पॉईंट होता किंवा सगळ्यात मोठी शंका निर्माण होती की मला
कशी माहिती मिळेल, तर ही सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मुलांनो, की 4 वर्षाचं केलं तर तुम्हाला ऑनर्स रिसर्च ओरिएंटेड डिग्री मिळणार आहे. पुणे विद्यापीठ असू द्या किंवा देशातले रिकॉग्नाइज हायर एज्युकेशनशी ॲफिलिएटेड असणारी कॉलेजेस असू द्या, त्यांच्याकडून तुम्हाला ऑनर्स डिग्री मिळणार आहे. जर तुम्ही 4 वर्ष केलं तर यू कॅन ॲपियर इन PhD, आणि तुम्ही मास्टर केलं तर यू कॅन ॲपियर PhD. 3 इयर प्लस 2 इयर मास्टर, 4 इयर ऑनर्स प्लस 1 इयर मास्टर. ओके. आता आपल्याला नेक्स्ट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट अंतर्गत तुमच्यासाठी हा महत्त्वाचा भाग आहे. अजून हा सिलेबस वेबसाईटवर आलेला नाही, परंतु अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. सिलेबस BCom डिग्रीचं काय आहे, ॲज पर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी विथ इफेक्ट फ्रॉम जून 2024, अकॅडमिक इयर 2024-25. पहा, BCom degree program 2024 will be introduced in 4 year or 3 year. 2024-25 first year, 25-26 second year, 26-27 third year and fourth year 27-28. हा एक स्ट्रक्चर अशा पद्धतीचं BCom डिग्रीचं आहे. त्याच्यामध्ये बघा सिलेबस आणि कोर्स काय ऑफर्ड केलेले आहेत, कशा पद्धतीचे कोर्स तुम्हाला ऑफर्ड दिलेले आहेत आणि कोणते स्पेशलायझेशन तुम्हाला दिलेले आहेत, या ठिकाणी थोडक्यात हा आढावा देण्याचा प्रयत्न करतो. BCom इन अकाउंटन्सी अँड टॅक्सेशन, BCom इन कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, BCom इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, BCom इन मार्केटिंग, BCom इन बिझनेस प्रॅक्टिसेस अँड कोऑपरेशन, BCom इन बँकिंग अँड फायनान्स अँड इन्शुरन्स, BCom इन बिझनेस लॉज, BCom इन बिझनेस मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड अनालिटिक्स. अशा पद्धतीचे 8 स्पेशलायझेशन तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून स्पेशल सब्जेक्ट सेकंड इयरला निवडायचा आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला डिग्री किंवा ऑनर्स मिळणार आहे. यस, अंडरस्टँड. नेक्स्ट बघा, BCom डिग्री विल बी कन्सिस्ट इलिजिबल किंवा 8 सेमिस्टर डिवायडेड इंटू 4 इयर. 8 सेमिस्टर, 6 सेमिस्टर, 2 सेमिस्टर, 4 सेमिस्टर. पहिल्यांदा आपण बोललो होतो ना, पहिले 1 वर्ष सर्टिफिकेट म्हणजे 2 सेमिस्टर, त्याच्या पुढं क्रेडिट पॉईंट पण मी देणार आहे तुम्हाला. तेवढे क्रेडिट पॉईंट असतील तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी सेकंड इयर सेमिस्टर 2 and 3 and 4. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा मिळणार आहे. त्यानंतर सेमिस्टर 5 and 6 डिग्री प्रोग्राम मिळणार आहे आणि 4th सेमिस्टरला तुम्हाला 7 and 8 सेमिस्टर क्रेडिट सिस्टीम एक्झामिनेशन विल हेल्ड एंड ऑफ द एक्झामिनेशन. सेमिस्टर पॅटर्न ॲप्लिकेबल आहे आणि एंड ऑफ द एक्झामिनेशनमध्ये होणार. आता एक्झामिनेशन कसे असतील हा सगळ्यात महत्त्वाचा मुलांनो घटक आहे. एक्झामिनेशन पॅटर्न तुम्हाला एज्युकेशन पॉलिसी तर समजलेलीच आहे, परंतु एज्युकेशन पॉलिसीपेक्षाही हायर एज्युकेशन आपल्याला महत्त्वाचं होतं. त्यातली त्यात पुणे विद्यापीठाचं सिलेबस स्ट्रक्चर महत्त्वाचं होतं आणि ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, स्टुडंट कॅन नॉट ॲपियर फॉर सेमिस्टर एंड एक्झामिनेशन अनलेस ही शी हॅज maintain at least 75% attendance during the teaching period of that course. आता मुलांनो मला सांगा, व्हिडिओ चालू असल्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही, कारण 75% अटेंडन्स नंतर सायली मॅडमशी डिस्कस करूया आणि कशा पद्धतीने 75 अटेंडन्स तुमचा भरवता येईल तो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. महाविद्यालयामध्ये 75% अटेंडन्स कंपल्सरी आहे. दिस इज द ऑफिशियल इन्स्ट्रक्शन. ओके. हां, इफ कोर्स स्टुडंट फेल टू मेंटेन अटेंडन्स अप टू 75%. तुमची जर 75% अटेंडन्स नसेल तर तुमचा रिझल्ट फेल येऊ शकतो. त्यानंतर पुढे बघा, ईच क्रेडिट विल बी, आता क्रेडिट टीचिंग क्रायटेरिया ड्युरिंग द बघा, ईच क्रेडिट विल बी इव्हॅल्युएटेड फॉर 25 मार्क्स. एका क्रेडिट 1 क्रेडिट 25 मार्क्स, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर ईच कोर्स विल बी डिस्ट्रीब्युटेड इंटू 30-70 पॅटर्न. 30-70 यू नो 30-70 30 मार्क्स किंवा 30% मार्क्स इंटरनल इव्हॅल्युएशन आणि 70% मार्क्स एक्सटर्नल इव्हॅल्युएशन. त्यानंतर पहा, पास कोर्स स्टुडंट टू ऑब्टेन लिस्ट
40% म्हणजे तुम्हाला 40% तुम्हाला मार्क्स पास होण्यासाठी अपेक्षित आहेत. त्यानंतर डिपार्टमेंट लेवलला सगळे डिसिजन म्हणजे कॉलेज लेवलला डिसिजन घ्यायचे आहेत आणि सेकंड इयरला जेव्हा ॲडमिशन घ्यायचं आहे तेव्हा तुमचे क्रेडिट पॉईंट तेवढे असणं अपेक्षित आहे. ते पुढे आपण पाहूया. स्टुडंट कॅन नॉट रजिस्टर फॉर द 3rd, 5th and 7th semester if he fail to complete 50% credit of the total credit expected to be originally completed within 2 semester. म्हणजे तुमचे 50% क्रेडिट मिळणं अपेक्षित आहे. त्यानंतर ह्या सगळ्या डिग्री प्रोग्राममध्ये 4th इयर आहे किंवा 3 इयर यू कॅन डिसाइड. त्यानंतर जे काय ऑर्डिनन्स 364A and B आहे तो तुम्हाला ॲप्लिकेबल आहे आणि तुम्ही दोन्ही सेमिस्टर एकत्र देऊ शकता. फक्त फर्स्ट इयरचे क्रेडिट पॉईंट आत्ता या सेमिस्टर म्हणजे आत्ता यापर्यंत तुम्हाला 46 क्रेडिट पॉईंट होते आणि त्या 46 मधले 24 क्रेडिट पॉईंट असतील तरच तुम्हाला सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. आणि तशा पद्धतीनं 50% तुमचे क्रेडिट पॉईंट असले पाहिजेत टोटल क्रेडिटच्या. जर 50% क्रेडिट पॉईंट नसतील तर तुम्हाला पुढच्या वर्षाला अपियर होता येणार नाही. म्हणजे बोथ फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर अँड 4th इयर. आणि कोणताही विद्यार्थी या क्रेडिट पॉईंटवरती दुसऱ्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतो. परंतु मुलांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सल्ला देतो किंवा सल्ला म्हणण्यापेक्षा माझं सजेशन राहील की जे आपलं बेसिक बॅकग्राऊंड आहे त्यात करिअर करण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा. कारण आपण 11वी 12वी पासूनच कॉमर्स स्टडी करत आलेलो असतो आणि त्याला बगल देऊन जर आपण दुसरा सब्जेक्ट निवडायचा प्रयत्न केला तर पूर्ण स्ट्रीम चेंज होती आणि ते पुन्हा नव्याने एक आवड म्हणून तुम्ही कलेचे म्हणजे आर्ट्सचे सब्जेक्ट तुम्ही शिकू शकता ॲडिशनल आउटपुट म्हणून किंवा ॲडिशनल मग ते तबला असू द्या, बासरी असू द्या, व्हॉटेवर किंवा ड्रॉइंग असू द्या, जे सब्जेक्ट आहेत. परंतु जर तुम्ही कॉमर्सचा विद्यार्थ्यांनी जर फिजिक्सला ॲडमिशन घेतलं तर मुलांना तुम्हाला फार डिफिकल्ट जाईल. कारण माझी ही सगळी ग्रेट CMAची स्टुडंट जे आहेत किंवा BCom करणारी मुलं आहेत किंवा पुढं त्यांना MBA फायनान्स करायचं आहे किंवा MCom करायचं आहे, अशा मुलांना ही थोडंसं अवघड जातं. आणि असे जर तुम्ही स्ट्रीम चेंज केली तर मला वाटत नाही की तुम्ही त्यामध्ये कितपत सक्सेस व्हाल. परंतु जर आपली ओरिजिनल स्ट्रीम जी आहे म्हणजे कॉमर्सची, जो ट्रॅडिशनल कोर्स आपला कॉमर्सचा, आणि तुम्ही बघत असाल की सगळ्यात जास्त डिमांड आता आणि सगळ्यात जास्त मुलांचा कल हा कॉमर्सकडे वाढत चाललेला आहे. कारण कमी खर्चामध्ये शिक्षण आणि चांगल्या नोकऱ्या आहेत. आणि अशा पद्धतीने मुलांना तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा. आता स्टँडर्ड पासिंग बघा. BCom डिग्री करत असताना कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन 40% मार्क इंटरनल असेसमेंट. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. इंटरनल असेसमेंटला तुम्हाला 40% मार्क्स असणं अपेक्षित आहे. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन अँड सेमिस्टर एंड एक्झामिनेशन. It means that passing separately as internal assessment, practical assessment and semester exam in university examination is compulsory. सेपरेट पासिंग. काही मुलं मला येतात आणि सर आम्ही खूप छान पेपर लिहिलेला आहे आणि इंटरनल एक्झाम दिली नाही किंवा मला इंटरनलला 30 मार्क आहेत आणि पासिंग 28ला आहे आणि मग मी नापास कसं. तर मुलांनो, अशा पद्धतीची मार्क्स मिळत नसतात. तुम्हाला 30 पैकी मिनिमम 12 मार्क्स मिळणं अपेक्षित आहे, 12 मार्क्स, आणि 70 पैकी 28 मार्क्स मिळणं मिनिमम अपेक्षित आहे पासिंगसाठी. दोन्ही पासिंग सेपरेट आहे. आणि मुलांना एक लक्षात ठेवा, तुमचं स्कोअर कधी वाढतो जर तुम्ही इंटरनल चांगल्या पद्धतीने अपियर झाला. असाइनमेंट असतील ते देणार आहे. पुढं क्रायटेरिया आहे, मेथड ऑफ इव्हॅल्युएशन, पासिंग इव्हॅल्युएशन क्रायटेरिया. त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने जर इंटरनल इव्हॅल्युएशन चांगलं दिलं, जे आपल्या हातामध्ये आहे ते जर चांगल्या पद्धतीने दिलं आणि 30 पैकी तुम्हाला 28-29 मार्क्स मिळवली तर तुम्हाला स्कोरिंग ॲटोमॅटिक होतं. बघा, इकडे 28 आणि तुम्हाला ती 28 मिळाली, किती झाले? 28 प्लस किती
म्हणजे हायर सेकंड क्लास झाला, म्हणजे सहज म्हणजे 28ची अपेक्षा ठेवू नका ना. 35-40 मार्क्स मिळाले आणि इकडं 28-29 मार्क्स मिळाले आउट ऑफ 30, तर सहज तुम्ही 70च्या 75च्या पर्सेंटेजला जाता. म्हणजे आपल्या ज्या हातामध्ये जे इव्हॅल्युएशन आहे मुलांनो, ते करण्याचा प्रयत्न करा आणि टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. अशा पद्धतीनं जर तुम्ही कुठल्या कॉलेजला आहे हा भाग नंतरचा, परंतु तुम्ही जर तुमच्या कॉलेजच्या टीचर्सशी, माझ्यासाठी कॉलेज नाही महत्त्वाचं, माझ्यासाठी मुलं पुणे विद्यापीठाची किंवा देशातली सगळी मुलं आमच्या टीचरसाठी सगळी महत्त्वाची असतात. परंतु ज्या त्या कॉलेजच्या टीचरला आपलं ते असतं ते महत्त्वाचं असतंच. तशा पद्धतीनं पण तुम्ही तशा पद्धतीचा प्रयत्न करा, ते मार्क अर्न करण्याचा प्रयत्न करा. आता ही मेथड इव्हॅल्युएशन कधी आहे बघा. इव्हॅल्युएशन स्टुडंट डन 3 टाइम्स ड्युरिंग इच सेमिस्टर. इंटरनल असेसमेंट, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जर त्या विषयाला प्रॅक्टिकल असेल तर, जसं की फर्स्ट इयरला फक्त एकाच विषयाला प्रॅक्टिकल आहे, फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टला, आणि सेमिस्टर एंड एक्झामिनेशन. आता नंबर ऑफ इव्हॅल्युएशन दिलेला आहे इंटरनल असेसमेंट जे आपल्या हातामध्ये आहे बघा. त्याच्यामध्ये रिटर्न एक्झामिनेशन आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, असाइनमेंट किंवा ट्युटोरियल आहे, ओरल एक्झामिनेशन आहे, ओपन बुक टेस्ट आहे, ऑफलाईन MCQ टेस्ट आहे, ग्रुप डिस्कशन, अनालिसिस ऑफ केस स्टडीज. ह्या 8 किंवा 10 इव्हॅल्युएशनपैकी तुम्ही कोणत्याही पद्धतीचे 2 इव्हॅल्युएशन करायचे आहेत, जे कॉलेज ठरवल ते. मी तर म्हणेन की तुम्हाला असाइनमेंटला चांगली मार्क्स मिळतात आणि ओपन बुक टेस्टला किंवा ग्रुप डिस्कशनला चांगली मार्क मिळतात, किंवा अजून रिटर्न एक्झामिनेशन किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनला. अशा पद्धतीने तुम्ही त्या कॉलेजनं ठरवायचं की ह्यापैकी कोणतं इव्हॅल्युएशन करायचं आहे. माझा तुम्हाला सल्ला राहील की मुलांनो, तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने इंटरनल मार्क मिळवायचे असतील तर तुम्ही पहिला प्रेफरन्स इंटरनल इव्हॅल्युएशनला. आणि काही नाही, तुम्ही रेग्युलर जे अभ्यास करता त्याच्यातलं सगळं आहे. घरी बसून तुम्हाला इंटरनल म्हणजे असाइनमेंट लिहायच्या, ट्युटोरियल लिहायचे आणि त्याच्या त्याच्यावरती त्या मार्क्स बेसवरती तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर क्रेडिट फ्रेमवर्क काय आहे पहा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं क्रेडिट फ्रेमवर्क आहे. कदाचित इतर विद्यापीठाचं थोडंसं अशा पद्धतीचं असेल पण वेगळं असेल, वेगवेगळ्या विद्यापीठाचं फ्रेमवर्क थोडंसं वेगळं असेल पण एकच असू शकतं, थोडंसं चेंज होऊ शकतो. की पहिल्या वर्षी पहिली जी लेवल आहे 4.5 UG, याच्यामध्ये सर्टिफिकेट मिळणार आहे. मिनिमम तुम्हाला 40 क्रेडिट पाहिजेत आणि मॅक्झिमम 44 क्रेडिट आणि सेमिस्टर टू 1 इयर. त्यानंतर 5.0 लेवल UG डिप्लोमा सर्टिफिकेट मिळणार आहे. मिनिमम 80 क्रेडिट पॉईंट. हे क्रेडिट पॉईंट काय असतं हेच माहीत नाही तुम्हाला. मी त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ एक शेअर करेन की क्रेडिट पॉईंटचं पर्सेंटेजमध्ये कसं कन्वर्ट करायचं. काही मुलांना क्रेडिट पॉईंट हा मुद्दाच माहीत नाही. क्रेडिट चॉईस बेस्ड सिस्टीम आहे हेही माहीत नाही. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर कोणता पॅटर्न होता मुलांना सांगता येत नाही. आम्हाला क्रेडिट चॉईस बेस्ड पॅटर्न होता असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग हे सगळं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती. आम्ही काय करतो, फक्त मार्केटमधलं छोटंसं बुक घेतो 40-45 रुपयाचं. ते बी जरूर घ्यावं, कारण आय हॅव रिटर्न 38 बुक्स. ते 40-45 रुपयामधलं पण एक बुक असू शकतं माझं त्यातलं. तुम्ही ते घ्या, परंतु हे स्ट्रक्चर समजून घ्या. हे सगळं ऑनलाईन मिळणार आहे तुम्हाला. अजून ऑनलाईन आलेलं नाही, अवेलेबल नाही. त्यानंतर 80 मिनिमम क्रेडिट पाहिजे तर तुम्हाला UGचा डिप्लोमा मिळेल. 88 मॅक्झिमम पाहिजेत आणि सेमिस्टर 4 सेमिस्टर द्यायचे आहेत सेकंड इयर. त्यानंतर 5.5 3 इयर बॅचलर डिग्री, 120 मिनिमम क्रेडिट पॉईंट पाहिजेत. त्यानंतर 132 मॅक्झिमम 6 सेमिस्टर आणि थर्ड इयरची तुम्हाला बॅचलर डिग्री मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे ॲप्लिकेबल झालेलं 4 इयर मुलांना माहीत नाही आणि सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. परंतु तुम्ही अपेअर व्हायचं का नाही हे तुम्ही ठरवा. बॅचलर डिग्री तर तुम्हाला थर्ड इयरलाच मिळणार आहे. बॅचलर डिग्री ऑनर्स और बॅचलर डिग्री ऑनर्स विथ रिसर्च ही डिग्री तुम्हाला 4th इयरला मिळणार आहे. त्याच्यामध्ये मिनिमम 160 क्रेडिट पॉईंट मिळणार आहेत आणि मॅक्झिमम 176 क्रेडिट पॉईंट तुम्हाला अपेक्षित आहेत. त्याच्यामध्ये सेमिस्टर 8 असतील आणि 4 वर्षाचा हा डिग्री प्रोग्राम असेल. अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अंडरस्टँड दिस पॉईंट. समजलंय सगळ्यांना? क्रेडिट पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचं नसलं तरी ते कॅल्क्युलेट पर्सेंटेजमध्ये CGPA किंवा क्रेडिट पॉईंट काय असतं हे तुम्हाला माहिती असावं. आता सेमिस्टर कंटेंट कसा आहे, सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड
पुणे विद्यापीठाचा कोणकोणते स्पेशलायझेशन दिलेले आहेत हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया की फायनान्शियल अकाउंटिंग, बिझनेस बेसिस ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, त्यानंतर मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट, फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग, बिझनेस एन्व्हायरमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, फंडामेंटल्स ऑफ बँकिंग, इंडियन लीगल सिस्टीम अँड लीगल मेथड्स, स्टॅटिस्टिकल डिसिजन अनालिसिस. ह्या 8 पैकी मुलांना एक सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा आहे. यू कॅन डिसाइड. बोर्ड कोणकोणते आहेत, कोणत्या बोर्डाच्या अंतर्गत हे सब्जेक्ट येतात ते दिलेलं आहे आणि किती क्रेडिटला एक. ह्या 8 पैकी एक सब्जेक्ट बघा आताची सुरुवात झाली आपल्याला फर्स्ट सेमिस्टरला. ह्या 8 पैकी यू कॅन डिसाइड. तुम्हाला कोणता निवडायचा आहे ते तज्ज्ञ आपल्या मॅडम आहेत त्या सांगतील आणि 2च विषय तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. यातला एक घेतला. आता ह्या 8 पैकी जो एक निवडलाय तो इथे घ्यायचा नाही बघा, सेम सब्जेक्ट आहेत. ह्या 8 पैकी 2 निवडायचे असं मी म्हणेन, पण ते अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, हरकत नाही. एकत्र करायला पाहिजे होतं. यू कॅन चॉईस द 2 सब्जेक्ट, परंतु अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे तसंच पद्धतीने मी सांगणार. ह्या 8 पैकी 2 निवडायचे तुम्हाला. सेमिस्टर फर्स्टला 3rd सब्जेक्ट कोणता आहे पहा. तुमच्या आवडीचा सब्जेक्ट आहे बिझनेस इकॉनॉमिक्स कंपल्सरी, बिझनेस मॅथमॅटिक्सला ऑर फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटर त्याला ऑर कमर्शियल जिओग्राफी आहे. ह्या 3 पैकी एक. यू कॅन चॉईस द 1 सब्जेक्ट. त्यानंतर कंपल्सरी सब्जेक्ट नंबर 5 बिझनेस अकाउंटिंग कंपल्सरी आहे. न्यू सब्जेक्ट इंट्रोड्यूसिंग सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. अतिशय सोपा सब्जेक्ट आहे, बेसिक आहे 11-12 स्टँडर्डचं, टॅली वगैरे GST. त्यानंतर बिझनेस इंग्लिश कंपल्सरी आहे. एन्व्हायरमेंटल सायन्स जे आपल्याला गेल्या सेमिस्टरला म्हणजे या 19 पॅटर्नला SYला होतं ते फर्स्ट इयरला कंपल्सरी आले. आणि SPPU बास्केट इथं एक राहून गेले की IKS इंडियन नॉलेज सिस्टीम. SPPU बास्केट म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम हा एक सब्जेक्ट SPPU बास्केटमध्ये आलेला आहे आणि तो आपल्याला लर्न करायचा आहे. तिथं माझं पॉईंट राहून गेलं सांगायचा की IKS हा एक सब्जेक्ट आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम इथं इंट्रोड्यूस झालेला आहे. असे हे बाळांनो पहिल्या वर्षाचे सेमिस्टरचे 1 आणि 2चे सब्जेक्ट आहेत. हेच कंपल्सरी सेकंड सेमिस्टरला असतील. म्हणजे जर तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला चॉईस केला तर सेकंड सेमिस्टरला बदलता येणार नाही. आता BCom स्पेशलायझेशन आपण पहिल्याच स्लाईडमध्ये बघितलेलं आहे. हे 8 सब्जेक्ट तुम्हाला स्पेशलायझेशनला दिलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. थँक्यू. गेल्या तासभरापासून तुम्ही मला सायलेंटली ऐकताय. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं मी तुमच्या सर्वांचं आभार मानतो आणि सक्सेस मंत्र अकॅडमी CS सायली मॅडम यांचंही आभार मानतो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानतो की माझं तुम्ही या ठिकाणी लेक्चर अटेंड करून मला या ठिकाणी तुमच्याबरोबर बोलण्याची आणि माझ्या आयडिया ज्या काय आहेत किंवा नवीन एज्युकेशन पॉलिसी काय आहे ती माझ्या लँग्वेजमध्ये किंवा माझ्या भाषेमध्ये जेणेकरून मुलांना सहज सरळ भाषेत समजेल अशा पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.